नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा घोषणा देण्यात आलेली आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या आंदोलनात विविध वेळा मागण्या जरी बदलल्या गेल्या असल्या तरी शेवटच्या टप्प्यात ज्या सगळे सोयरे अनुषंगाने त्यांनी मागणी केली होती ती मागणी अद्याप काही पूर्ण झालेली नाही. त्या मागणीवर अनेक आक्षेपही नोंदवले गेले आहेत. त्या आक्षेपांचा अभ्यास करणं राज्य सरकारकडून सुरू आहे, पण जरांगे काय ऐकायला तयार नाहीत. येत्या काही दिवसात सगळे सोयरेच्या संदर्भातला सरकारनं निकाल दिला नाही तर सरकारच्या विरोधामध्ये निश्चित आंदोलन उभं राहील असं सूचक वक्तव्य जरांगेंनी केलं आहे. आता याच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ निघणं अपेक्षित आहे, कारण हे वक्तव्य जरांगेंच्याकडून आचारसंहितेमध्ये आलंय. जरांगे स्वतःला सर्व मराठ्यांचे नेते म्हणवतात. सर्व मराठ्यांच्या नेतृत्व करत असताना ते एका पक्षाच्या विरोधातली भूमिका घेत असतील तर सगळे मराठे जरांगेंच्या पाठीशी उभे राहतील का? सरसकट कुणबीकरण आणि सगळे सोयरे लाभार्थी या दोन प्रमुख मुद्द्यांच्या आधारे जरांगेंचं आंदोलन आता अडखळत पुढे चाललेलं आहे. ज्या पद्धतीनं सतत उपोषण करत सरकारला वेठीस धरत आपल्या मागण्या मान्य करण्याच्यासाठी जरांगेंनी आत्तापर्यंत डाव टाकले, आता ते डाव प्रभावहीन होत आहेत, कारण मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण महाराष्ट्रात लागू झालेलं आहे. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण लागू झालेलं असताना दुसऱ्या बाजूला त्यांना कुणबी म्हणूनही आरक्षण द्यायचं आणि त्यांना सगळे सोयऱ्याच्या अंतर्गतही लाभार्थी ठरवायचं, असा जर समजा डाव टाकला जात असेल तर तो मूळ आरक्षणाच्या हेतूला सुद्धा धक्का लावू शकतो का, हा प्रश्न उरतो. लक्षवेधीच्या आजच्या चर्चेमध्ये ज्या वेळेला सगळे सोयऱ्याच्या आडून राज्य सरकारच्या विरोधातली भूमिका जरांगे घेऊ इच्छित असतील तर निवडणुकीत त्याचा परिणाम होईल का आणि त्यांच्या या भूमिकेमुळे जरांगे कुणाची वाट रोखू शकतील याबाबत आपल्याला चर्चा करायची आहे. या लक्षवेधीच्या चर्चेत आपल्या सोबतचे मान्यवर कोण यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत सरकारचे प्रतिनिधी या नात्याने शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत आहेत. जरांगेंची भूमिका मांडण्यासाठी आपल्या सोबत गंगाधरराव कळकुटे आहेत आणि आपल्या सोबत थोड्याच वेळात तेजस्विनीताई चव्हाण जोडल्या जाणार आहेत, ज्या मराठा आंदोलक म्हणून आपल्याला परिचित आहेत. मला पटकन पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला आपल्या सोबत अरुण सावंत आहेत त्यांना विचारायचा आहे. अरुणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय अशी अपेक्षा आहे. जरांगेंनी जी नवी धमकी दिली आहे, नवी घोषणा केली आहे, त्यामुळे तुम्ही घाबरलेले आहात का? मुळीच नाही, कारण जरांगे पाटील यांच्या अशा धमक्यांचा आता आम्हाला चांगलाच सराव झालेला आहे. आणि जरांगे पाटीलच काय, या राज्यामध्ये कुणीही असा व्यक्ती असो जो महायुती सरकारला किंवा आमच्या पक्षाला जर धमकी देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देण्याकरता आम्ही खंबीर आहोत. आपण असं म्हणताय की आता थोडक्यात जरांगेंच्या कुठल्याही वक्तव्याचा राज्य सरकारला काहीही फरक पडत नाही. गंगाधरराव काळकुटे, तुमची आत्ताची स्थिती काय आहे? सरकारच्या नजरेत आपली क्षमता, किंमत, वजन किती आहे ते लक्षात आलं असेल. काही उत्तर आहेत? गंगाधर काळकुटे, आपला आवाज येत नाहीये. आपण नेटवर्क मध्ये यावं आणि गाडी काही काळ बाजूला थांबवावी म्हणजे नीट आपला आवाज येईल. मराठा समाजासाठी आहे. येतोय आवाज? येतोय आवाज? जी, आवाज येतोय. थोडंसं बाजूला थांबला थोडा वेळ तर एक 20 मिनिटात आपला कार्यक्रम आटपेल. बोला आपण. आमची बांधिलकी, प्रसाद काते सर, आमची बांधिलकी मराठा समाजाची आहे. त्यामुळे सावंत साहेबांच्या मताशी मी सहमत नाही. जरी सरकार दरबारी आमच्या आंदोलनाला किंवा मराठा समाजाला काही किंमत नाही असं सावंत साहेब म्हणत असतील तरीही आमची बांधिलकी समाजाची आहे, जनतेची आहे. तुम्ही ज्या समाजाशी आणि तुमच्या समाजाच्या भूमिकेशी बांधिलकी सांगता आहात ती बांधिलकी आता सगळे सोयऱ्याच्या अनुषंगाने उरली कुठं? कारण तुम्हाला सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे, पण सगळे मराठी आरक्षणात आल्याच्या नंतर आणखी आता बाहेर उरलंय कोण की तुम्ही सगळे सोयऱ्यांना आरक्षण मागताय? ज्यांना कुणबीचे दाखले मिळाले ते सोडून त्यांचे जे सगळे सोयरे आहेत, उर्वरित मराठे जे राहिले त्यांच्यासाठीचा आमचा लढा चालू आहे. आणि जे 10% आरक्षण दिले ते आता कोर्टात टिकल का नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही बघितलेलं आहे की जे आता माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय की जो आरक्षणाचा जो 10% निर्णय झालेला आहे त्याला त्या जागा भरताना त्याला आमचा निर्णय ग्राह्य धरून आम्ही जो निर्णय देणार आहोत तो ग्राह्य धरून
याची कारवाई केली पाहिजे असं सांगितलंय. त्यामुळे मला वाटतं हे 50%च्या वरचं आरक्षण काही टिकायची परिस्थिती आहे असं दिसत नाही खाते सर. त्यामुळे आमची मागणी ही आहे की जे सरकारने सांगितलं होतं आम्हाला, माननीय शिंदे साहेबांनी आपण असं म्हणता आहात गंगाधरराव आपण असं म्हणता आहात की हे 50%च्या आतलं आरक्षण खरं तर ते बाहेरचं आहे, पण जे काही आरक्षण आता विद्यमान सरकारनं दिलेलं आहे ते काही टिकायचं नाही, राहायचं नाही. माझी एक परत विनंती आपल्याला, आपण थोडं थांबलात तर बरं होईल, कारण बोलता बोलता तुमचा आवाज जातोय. तुमच्या याच संवादात येणारा व्यत्यय हा अर्थाचा अनर्थ करेल. मी तुम्हाला परत विनंती करतो, थोडा वेळ बाजूला थांबा. अरुण सावंत, उत्तर द्या. तुमचं आरक्षण टिकणारं नाही आणि म्हणून कुणबी अंतर्गत सगळे सोयऱ्यांचे लाभार्थी करायला हवेत हा आग्रह आहे. याच्या अनुषंगाने आंदोलन पुन्हा उभं राहू पाहतंय. किती जण पाठीशी असतील आता जरांगेंच्या? पहिली गोष्ट म्हणजे हे जे कोणी सरकारने जे काही 10% आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि कसोटीवरती पुरेपूर उतरणारं दिलेलं आहे, ते सर्व बाबींचा अभ्यास करून दिलेलं आहे. आता कायद्यापेक्षा जर हे सगळे जे काही नेते मंडळी आहेत, जरांगे पाटील यांची बाजू घेऊन जे लढत आहेत, त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही एखाद्या न्यायाधीशापेक्षाही मोठे आहोत, त्यांच्याही पेक्षा जास्त नॉलेज आम्हाला आहे, तर तो त्यांचा भ्रम आहे, त्यांची ती चूक आहे. तेव्हा कायद्याने जो काही निकाल दिला आहे त्याच्यावरती विश्वास तर ठेवलाच पाहिजे. जोपर्यंत हे जे काही आरक्षण आहे हे आरक्षण फेल ठरत नाही तोपर्यंत त्यांना विश्वास ठेवणं भाग आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना जो काही मग आवाज उठवायचा आहे ते आवाज उठवण्याकरता ते पुरेपूर फ्री आहेत. माझं मराठा समाजाला एकच सांगणं आहे की जे आरक्षण सरकारने तुम्हाला मिळवून दिलेलं आहे त्या आरक्षणाचा फायदा घ्यायला सुरुवात करा, लाभ घ्यायला सुरुवात करा. ज्या वेळेस हे आंदोलन, हे जे काही आरक्षणाद्वारे नोकऱ्या मिळतील आणि त्या नोकऱ्या जर कायद्याच्या कसोटीवर किंवा न्यायालयाच्या कसोटीवरती जर भविष्यामध्ये पुन्हा त्या रद्द केल्या गेल्या, त्यावर तुम्ही आपण जे काही बोलायचं ते बोला. जे घडलंच नाही त्याच्यावरती तुम्ही अगोदरच उहापोह करत सुटलेला आहात. आणि आदरणीय जरांगे पाटील सुद्धा दररोज नवीन नवीन मागण्या मागत सुटलेल्या आहेत. 24 तारीखला आता ते नवीन दिशा ठरवणार आहेत. परंतु जे तुमच्या पदरात पडलंय त्याचा फायदा तर अगोदर घ्या. मला यावर एक खुलासा लागेल आणि त्यानिमित्तानं गंगाधर काळकुटे आपल्याला बोलतं करतो. गंगाधरराव, आरक्षण टिकणार नाही असं म्हणत असणारी माणसं आरक्षणाचा लाभही घेणार नाही आहेत का? नाही, मला सर सांगायचं की आता गेलंय आणि आमची मागणी सगळे सोयऱ्याची असताना सरकारनं 10% दिलंय, काही हरकत नाही. पण मला एक सांगायचंय ते 10%ला जर आता कोर्टाने सांगितलंय की आम्ही ज्या जागा आता गृह खात्याने काढलेल्या आहेत पोलीस बांधवाच्या, त्याच्यात फॉर्म भरायला अडचणी येत आहेत तरुणांना. मला सावंत साहेबाला सांगायचंय की आता मराठा सर्टिफिकेट कधी देणार, कोण देणार? अजून सर्टिफिकेट इश्यू होत नाहीत, फॉर्म भरायला अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी सावंत साहेब माहिती घ्या, अनेक ठिकाणी फॉर्म भरायला लोकांना अडचणी येत आहेत. कसे फॉर्म भरणार? ते पोर्टल जे आहेत ऑनलाईनचे त्याच्यावरती EWS किंवा आपलं SC-BCचा कुठलाही कॉलम नाहीये. मग आता कसं? पण मग गंगाधर काळकुटे, एका बाजूला तुम्ही याचा खुलासा करत नाही आहात की आत्ताचं 10% आरक्षण घेणार आहात की नाही, तेही घेणार आहात, EWS मध्ये पण प्रयत्न करणार आहात आणि त्याच्या जोडीला अजून तुम्हाला सोबत सगळे सोयऱ्याचं आरक्षण पण हवंय. आम्ही हे 10% मागितलंच नव्हतं, त्याच्यामुळे ज्याला घ्यायचंय त्याने घ्यावं. परंतु आमची मूळ मागणी सगळे सोयऱ्याची आहे. सगळे सोयऱ्याचं आणि ओबीसीतलं 50%च्या आतलं कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा म्हणून जरी प्रवर्ग केला ओबीसीच्या 50%च्या आत, 57%च्या आत, तर ते आरक्षणाची आमची मागणी आहे आणि तेच आम्ही आरक्षण घेणार आहोत. त्याचा फायदा आम्हाला राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी होणार आहे. परंतु या आरक्षणाचा केंद्रातला फायदा इतक्या सहजासहजी होणार नाही, कारण त्याच्यासाठी ओबीसीची केंद्रातली यादी अपडेट व्हायला लागेल आणि ती प्रक्रिया वेगळी आहे, स्वतंत्र आहे. आता राज्य सरकारनं राज्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. अरुण सावंत, ज्यांना हवं त्यांनी आरक्षण घ्यावं असं म्हणणारी माणसं दाराआड गुपचूप आरक्षण घेत आहेत असं निरीक्षण आलेलं आहे. खरी गोष्ट ही प्रसादजी, पहा, काही लोक हे मिळाल्यानंतर सुद्धा नवीन नवीन गोष्टी परत पुढे करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत ऐन निवडणुकीच्या काळामध्ये. परंतु त्यांचं हे जे काही कारस्थान आहे हे कारस्थान आम्ही सफल होऊ देणार नाही आणि मराठा समाज सुद्धा त्यांच्या
या मागण्यांच्या पाठीशी नाहीये. आता सगळे सोयऱ्यांची जी काही जी अगदी एका अत्यंत कळीच्या मुद्द्यावरच आपण ही चर्चा आणली. अरुण सावंत धन्यवाद त्याच्यासाठी. मला पटकन या प्रश्नाचं उत्तर गंगाधरराव आपल्याकडून लागेल आणि तोच मुद्दा सध्या जास्त कळीचा आहे की 10% आरक्षण मराठ्यांना मराठा म्हणून दिल्यानंतर जरांगेंच्या मागे कोणी उरलंच नाहीये. जी गर्दी आधी असायची ती आता खूप कमी झालेली आहे. मान्य करणार आहात हे? नाही सर, गर्दी कमी झाली असं म्हणता येणार नाही. लोक आपापल्या कामात आहेत, परंतु लोक वाट बघतायत मनोजदादांच्या आदेशाची. लोक अजूनही आमच्या मागे तेवढीच आहेत, जे सुरुवातीला होते तेवढेच आहेत. आपण ग्रामीण भागातला सर्वे करू शकता. फक्त आंदोलनात लोक कमी येत असतील किंवा जिथं कार्यक्रम आहे तिथं आम्ही बोलवताना आता कमी लोक येत असतील, या मागे अनेक कारण आहेत. पोलिसांचा होणारा त्रास असेल किंवा अन्य काही बाबी आहेत. लोकांचे काम दैनंदिन 7 महिने झाले. गंगाधर काकुटे, आपला आवाज सातत्याने जातोय. मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय की तुम्ही थोडं थांबलात तर फार बरं होईल. अर्थात तुमच्या या प्रवासाच्यामुळे तुमचंच म्हणणं लोकांना नीट ऐकायला जात नाहीये. अरुण सावंत तुमचा मुद्दा फेटाळायचा प्रयत्न करतायत. सांगतायत गंगाधर काकुटे की जरांगेंच्या मागे आजही तेवढीच गर्दी आहे, फक्त आता लोक दिसत नाहीत म्हणे. आश्चर्यकारक गोष्ट ही. दिसत नाहीत म्हणजे काही गुप्त रूपाने लोक काम करतायत का? तरी असो प्रसादजी, पहा, चार मराठा समाजातील टग्यांना आपल्या बरोबर गोळा केलं, आणखीन त्यांना काही गोष्टी पत्रक वगैरे वाटायला दिली, तर संपूर्ण समाज महाराष्ट्रातील माझ्या पाठीशी आहे हे सांगणं योग्य नाही. मराठा समाजाला उगीच आपण चिथावणीखोर भाषण करून चुकीच्या वाममार्गावरती नेऊ नका. मराठा समाज हा आधीच रंजला गांजलेला आहे. त्यांना जे काही 10% आरक्षण मिळालेलं आहे, किमान त्याचा तरी फायदा घेऊ द्या. आणि सगळे सोयऱ्याचा निर्णय निवडणुकीनंतर होणारच आहे. कोणी म्हटलंय नाही होणार म्हणून? सरकार त्याच्याकरता बांधील आहे. त्या ज्या काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स आलेली आहेत, जी काही त्याच्यावरती हे म्हणजे काय म्हणतात ते मराठीमध्ये शब्द आता आठवत नाही, परंतु ऑब्जेक्शन जी काही आलेली आहेत, हरकती सूचना असा त्याला उल्लेख आहे. जवळपास 2.5 कोटी हरकती सूचना आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारला प्रत्येक हरकत सूचनेचा अभ्यास करावा लागणार आहे आणि एक एकत्रित अहवाल द्यावा लागणार आहे. पटकन गंगाधर काकुटे आपल्यापर्यंत येतो. याच निमित्तानं निवडणुकीच्या नंतर जर सगळे सोयऱ्यांचा निकाल लागणार असेल तर मग लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही नक्की भूमिका काय घेणार आणि या भूमिकेच्या अनुषंगानं तुम्हाला एकाचा विरोध एकाचं समर्थन करावं लागणार. स्वाभाविक तुम्ही राजकारण करताय हा ठपका तुमच्यावर बसेल. काकुटे बोला. 24 तारखेला मीटिंग ठेवली सगळं समाज बांधवांची आणि समाज बांधव ठरवणार आहे तिथं काय निर्णय घ्यायचा. तो दादा राजकारणात आले नाहीत, येणारही नाहीत. त्यांनी अनेक वेळा सांगितलं की त्यांचा राजकारण हा पिंड नाही किंवा तो मार्ग नाही. त्यामुळे 24 तारखेला जे होणार आहे ते समाजाची बैठक बोलवली आहे आणि समाज जे तिथं निर्णय घेतील त्यासोबत दादा आम्ही सगळे असू. आम्ही वैयक्तिक दादा असतील, मनोज दादा, आम्ही कुठलीही राजकीय भूमिका घेणार नाहीत. परंतु समाज काय निर्णय घेतोय तिथं त्या बैठकीत काय म्हणणं मांडतोय, काय निर्णय होतोय हे आम्ही सुद्धा समाजाचंच ऐकणार आहोत. ज्या वेळेला गंगाधर काकुटे आपण असं म्हणता की निर्णय सगळे अमुक अमुक व्यक्ती घेईल, त्यावेळेला त्याचा दुसरा अर्थ असा असतो की तुम्ही एक भूमिका घेणार आहात. मला पटकन आपल्यासोबत अरुण सावंत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. अरुण सावंत, ऐकताय तुम्ही जे सांगितलं जात आहे ते, आणि याद्वारे काय अधोरेखित केलं जात आहे तर येत्या सामाजिक म्हणजे समाजाच्या येऊ घातलेल्या बैठकीमध्ये, सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे. तुमच्या लेखी जर उद्या विद्यमान सरकारच्या विरोधात मतदान करा असंच मनोज जरांगेंनी ठरवलं तर त्याचा काही फरक पडेल का? मराठे ऐकतील का त्यांना? पहा, पहिली गोष्ट म्हणजे मी पुन्हा एकदा ही गोष्ट आपणासमोर क्लिअर करतो की या महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा बांधवांच्या हिताचा निर्णय या महायुती सरकारने, या मुख्यमंत्र्यांनी घेतला. जो निर्णय कित्येक वर्षात कोणत्याही सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी घेतला नव्हता. नो डाऊट की याच्या अगोदर जे मुख्यमंत्री होते त्यांनी हा प्रयत्न केला होता, परंतु हायकोर्टात तो टिकला आणि सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. मात्र यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या सर्व बाबींचा, सर्व त्रुटींचा अभ्यास करून या सर्व त्रुटी दूर केल्या आणि मराठा समाजाला न्याय सरकारच्या विरोधात जाईल हे शक्य नाही
मात्र आदरणीय जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक आज जो काही गोळीबार करू पाहत आहेत तो गोळीबार त्या बंदुकीतून गोळ्या सुटणार नाही हा मला अगदी अरुण सावंत एका महत्वाच्या मुद्द्यावर आणखीन आपण एकदा वाचा फोडलीत. गंगाधर काळकुटे थेट आरोप आहे तुम्ही आता विद्यमान सरकारच्या विरोधकांची भाषा बोलताय, त्यांच्याच आदेशानं वागत आहात. नाही, आम्ही कुणाच्याही आदेशानं वागत नाहीत. आमचीच बांधिलकी फक्त समाजाची आहे. मनोज दादा फक्त मराठा समाजाचं ऐकतात. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं ऐकत नाही, कुठलाही राजकीय अजेंडा आमचा नाही किंवा मनोज दादांचा नाही. फक्त मराठा समाजाचं हित आणि मराठा समाजाने सांगितलेल्या बाबी आणि मराठा समाजाने सांगितलेल्या सगळे सोयऱ्याचं जे अधिसूचना कायम करायची त्याच अनुषंगाने आमचा लढा आहे. या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय अजेंडा नाही किंवा आमचा कुठलाही स्वार्थ नाही. अरुण सावंत, पटतंय का आपल्याला हे? कारण थोड्याच दिवसात ज्या वेळेला भूमिका घेण्याची वेळ येईल त्यावेळेला निश्चितच जरांगेंना इकडे किंवा तिकडे जावं लागेल. दरवेळेला मध्यम मार्गी भूमिकेनं चालता येणार नाही. आणि तुम्ही जेव्हा असं म्हणता की जरांगेंची भाषा ही विरोधकांची भाषा आहे, त्यावेळेला ती कोणाची आहे? उद्धव ठाकरेंची आहे, शरद पवारांची आहे का काँग्रेसची आहे? महाआघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाटा शिवसेना या तिघांची मिळून आज एक शक्ती ही जरांगे पाटील यांना मदत करत आहे असं सर्वत्र बोललं जात आहे. आणि आपण जर पाहाल तर हे जे काही जरांगे पाटील यांची बाजू मांडायला जे कोणी त्यांचे मित्रमंडळी येत असतात यांचा काही अभ्यास नसतो, फक्त येऊन ते आपली बाजू मांडत असतात. अगं सगळे सोयरे यांना सुद्धा आरक्षण तात्काळ द्या म्हणतात. ते हे काही भाजीपाला नाही ना की मार्केटमध्ये गेला आणि 2 किलो सगळे सोयऱ्यांसाठी काहीतरी द्या ते त्यांना दिलं असं नाही. ते मला अरुण सावंत इथेच एक पटकन मुद्दा गंगाधर काळकुटे यांच्यासाठी उपस्थित करायचा आहे. अहो गंगाधर राव, आंदोलनं उभी करता, तुम्ही लढे लढता, तुम्हाला जरा सरकार कसं चालतं हे समजायला पाहिजे ना. आत्तापर्यंत तुम्ही म्हणाल तसं सरकार ऐकत होतं. आत्ताच्या स्थितीला सरकारची एक न्यायिक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेलाही तुम्हाला मान्य करायचं नाहीये. तुम्ही म्हणता म्हणजे ती गोष्ट त्याच वेळेला त्याच पद्धतीनं झाली पाहिजे. हा दुराग्रह आहे आणि हा न्यायालयात फसला तर समाजाचं नुकसान होणार आहे. हे गंगाधर काळकुटे आपल्याला लक्षात यायला हवं. तुमच्या नेत्याला पण सांगा जरा. गेले 6 महिने झाले प्रसाद सर सरकारला वेळ दिलाय. परत अधिसूचना काढल्यानंतरही आता 16 तारखेपासून खूप वेळ मिळालेला आहे. त्या दरम्यानच्या काळात सरकारकडे भरपूर मनुष्यबळ आहे. हे करता आलं असतं, परंतु छगन भुजबळांच्या दबावापोटी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकार हा निर्णय घेत नाहीत असं आम्हाला कळालेली माहिती आहे. नाहीतर सरकार एवढं मोठं आहे, सरकार म्हणजे कितीही कर्मचारी उपलब्ध करू शकतं. सावंत साहेब ऐका काळकुटेजी, सरकारने जे काही मराठा समाजाच्या हिताचं करायचं होतं ते प्रत्येक वेळेस गेल्या 6 महिन्यामध्ये केलेलं आहे. आणि सरकारकडे हा एकच विषय नाहीये, संपूर्ण राज्यामधील जनतेचे अनेक विषय हाताळायचे असतात सरकारला. तेव्हा आपण उगीच सरकारला एकच विषय घेऊन सतत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नका अशी माझी आपला आणि संपूर्ण आपल्या नेतेमंडळींना विनंती आहे. लोकांमध्ये मराठा समाजाची भावना झाली तशी भुजबळांच्या दबावामुळे आपण निर्णय घेत नाही सोयऱ्यांचा. प्रसादजी, काळकुटे यांना मला एकच सांगायचं आहे की एकट्या छगन भुजबळ किंवा इतर कोणी असो, हे सरकार त्यांच्या बोलण्यानुसार चालत नाही. हे सरकार सर्वानुमते चालतं. संपूर्ण मंत्रिमंडळातील सर्व मंत्रिमंडळाचा निर्णय असतो आणि समाजाच्या हिताचा निर्णय घेतला जातो. मग त्याला छगन भुजबळ सारखे मंत्री विरोध करो किंवा सपोर्ट करो, जे जे काही समाज हिताचं आहे त्याच्याकरता या मुख्यमंत्र्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. मला चर्चेमध्ये हस्तक्षेप करायचा आहे. थोडंसं थांबा. आपल्यासोबत आता तेजस्विनी चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत. तेजस्विनी ताई, चर्चेत यायला खूप वेळ लागलाय आपल्याला, पण आत्ताच्या घडीला किमान तुम्ही चर्चेत आलात त्याबद्दल आपले आभार. थोडंसं मागे सरकून बसा, आपण नीट दिसाल कॅमेरावर अशा आपल्याला सोय करावी लागेल. सगळे सोयऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय आणि वारंवार याच माध्यमातून मराठ्यांच्या कुणबीकरणाचा प्रयत्न कायम आहे असं दिसतंय. गंगाधर काळकुटे आपल्या सोबत आहेत, अरुण सावंत आपल्या सोबत आहेत, तुम्ही पण आहात. आता तुम्हाला माझा आवाज
नीट आला असेल अशी अपेक्षा आहे. मनापासून सांगा, मराठ्यांच्या अंतर्गत काय चर्चा असतात जेव्हा सांगितलं जातं की सगळे सोयऱ्यांना लाभार्थी करा? ही सगळे सोयऱ्याची मागणी नुकसानीची आहे की फायद्याची आहे? अर्थातच नुकसानीचे आहे. मुळातच सगळे सोयरे जे कुठे निघणार आहेत आणि जे निघालेले आहेत ह्या 6 महिन्यामध्ये, ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. असं नाहीये की सगळ्यांचे सगळे सोयरे निघालेले आहेत आणि पितृपक्षाप्रमाणे देण्यात येणार आहे, जे की बाकी सर्व जातींसाठी धर्मांसाठी लागू आहे. त्या पद्धतीनेच मराठा समाजालाही देण्यात येणार आहे. विनाकारण वारंवार त्याच गोष्टी उगाळून आता ते राजकारण इन्व्हॉल्व करण्यात काहीच अर्थ नाहीये ना या गोष्टीमध्ये. आणि समाजाला ऑलरेडी आरक्षण जर 10% आता रेफर केलेलं आहे, तर हे टिकवण्याची जिम्मेवारी सरकार घेत आहे, सरकारने घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने ते कार्य करत आहेत. आता थोडासा पेशन्स ठेवणं कधीही चांगलंच आहे. पेशन्स ठेवले तर नक्कीच रिझल्ट चांगला मिळणार आहे. बिलकुल तेजस्विनीताई, आपली भूमिका पोहोचली. या मुद्द्याच्या अनुषंगाने एक आणखीन मुद्दा आपल्यापर्यंत घेऊन येतो. चर्चेत पुरेसा वेळ आपल्यालाही मिळणं गरजेचं आहे. याआधी अरुण सावंत आणि आपल्यासोबत या चर्चेत असलेले गंगाधर काळकुटे यांच्यात बऱ्यापैकी शब्दबाण चाललेत. एका गोष्टीचा खुलासा आता तेजस्विनीताई आपण करा. ज्या पद्धतीनं मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालेलं आहे, विद्यमान राज्य सरकारनं ते दिलेलं आहे, असं पाहता आता कुठली मागणी उरली आहे का मराठा आरक्षणाची? नाही उरलेली. आता मागणी उरण्याचा प्रश्नच येत नाहीये. फक्त हे आरक्षण आता कोर्टामध्ये आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण आता पावलं उचलणं फार गरजेचं आहे. अन्यथा दुसऱ्या मागण्या करण्यात काहीच अर्थ नाहीये आणि त्या मागण्या पूर्णही होऊ शकत नाहीत. हे तितकं सत्य आहे. गंगाधर काळकुटे, उत्तर द्या. समाजातले प्रतिनिधी आपल्या राजकीय दृष्टीनं प्रेरित आंदोलनाला चुकीचं ठरवतायत. नाही, आमची जी मागणी सुरुवातीच्या पासून या आंदोलनातली त्या कुणबीच्या नोंदी सापडल्या पाहिजे आणि कुणबीच्या नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्यांचे जे नातेवाईक आहेत रक्ताचे, त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातूनच कुणबी म्हणूनच सर्टिफिकेट दिले पाहिजे, ओबीसीतच दिलं पाहिजे, 50% आतलंच आरक्षण मिळालं पाहिजे. हीच मागणी मनोज दादा घेतायत. 10% आरक्षण दिलंय सरकारनं, ठीक आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, परंतु हेच 10% आरक्षण सरकारनं ज्या वेळेस मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मराठा समाज मागास ठरलेला आहे, तर 50%च्या आत त्याला टाकायला पाहिजे होतं. हे जे आपण पटकन या निमित्तानं तेजस्विनी चव्हाण यांनाही बोलतं करू. मला सांगा तेजस्विनीजी, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण दिल्यानंतर परत एकदा त्यांना कुणबी पण आरक्षण द्या, परत त्यांना 50%च्या आत पण आरक्षण द्या. या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसतील का? आणि या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसल्या नाही तर समाजाचं नुकसान झालं, त्याला कोण जबाबदार असेल? त्याला सर्वस्वी आता कोण जबाबदार आहे हे तुम्हाला माहितच आहे. स्पष्टपणे मी नाव आता म्हणजे वारंवार सांगतच आलेली आहे की सरसकट किंवा जे नातेसंबंध, सगळे सोयरे हे जे काही म्हणजे चाललेले आहेत त्यांचे वड, त्यांना मुळात तर त्या गोष्टीचा गंध आहे का नाही ते त्यांना माहित. आता ते काय विचार करतायत. ऑलरेडी 10% जर आरक्षण दिलेलं आहे तर ते टिकवण्यासाठी आपल्याला आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ज्यांचे डॉक्युमेंट निघालेले आहेत कुणबीचे, तर त्यांना कुणबीतून मिळणार आहे, 50%च्या आतूनच मिळणार आहे. पण जे 50%च्या वरती आता 10% दिलेलं आहे ते टिकवणं काम आपलं आहे, सरकारचं आहे. तर त्या अनुषंगाने आपण पावलं उचलून पुढे जाणं खूप गरजेचं आहे. ना की कुणबी हवंय, 50% हवंय हे करण्यात आता अर्थ नाहीये. ज्यांचे डॉक्युमेंट निघाले त्यांना 100% ना 101% त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ते त्याच्यातून आरक्षण इथून पुढे घेणार आहेत. पण अरुण सावंतांपर्यंत जाऊयात मग. तेजस्विनीजी थोडं थांबवतो. अरुण सावंत, मराठा समाजाची एक भावना मात्र वारंवार अधोरेखित होतीये की मिळालेलं आरक्षण न्यायालयात टिकू द्या. काय तयारी आहे तुमची? प्रसादजी, आपल्या माध्यमातून, जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून मी समस्त मराठा समाजाला हे सांगू इच्छितो की जरी 10% आंदोलन देऊन हा सब्जेक्ट आता तसा पुरता थांबलेला आहे, तरी सुद्धा महाराष्ट्राचं जे काही मंत्रिमंडळ आहे, महायुती सरकार आहे, मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आहेत आणि दोनही उपमुख्यमंत्री आहेत, हे लगातार यांनी काही टीम बनवलेल्या आहेत आणि या टीम कायदेशीर कायदे तज्ञांच्या या टीम हे आंदोलन, हे जे काही आरक्षण आहे, हे आरक्षण कोर्टामध्ये टिकविण्याकरता सतत त्याच्यावरती लक्ष देऊन आहेत, प्रयत्नशील आहेत. आणि मराठा समाजाने पूर्णपणे निश्चिंत राहावे की या आंदोलनाला कोणत्याही प्रकारची बाधा हे सरकार येऊ देणार नाही.
तेव्हा आपण ठीक आहे, एका आपण साईडने आपण हा सरकार शब्द देता आहात, येत्या काळात त्याची तपासणी काळाच्या अनुषंगानं करावी लागेल. तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचूयात. तेजस्विनीताई, तुम्ही वारंवार याच गोष्टीला अधोरेखित करताय की मिळालेलं आरक्षण टिकलं पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला जर हे आरक्षण टिकलं तर जरांगेंचं आंदोलन गैर आहे आणि ते कोणत्याही प्रकारे अनावश्यक आहे हे अधोरेखित होईल का? नाही, तसं ते गैर आहे असं 100% म्हणता येणार नाही. बऱ्याचशा मराठा समाजांना ज्यांच्या नोंदी होत्या त्यांच्या आजवरच्या ज्या नोंदी सापडल्या नव्हत्या त्या त्यांना आता मिळालेल्या आहेत. त्यामुळे हे आंदोलन पूर्णपणेच तुम्ही जसं म्हणताय तसं आपण ठरवू शकत नाही. त्यातून बऱ्यापैकी लोकांना फायदा झालेला आहे, पण जो उर्वरित समाज राहिलेला आहे त्यांना मराठा म्हणूनच आरक्षण घ्यावं लागणार आहे किंवा मिळणार आहे. जे मिळालेलं आहे ते आता मराठा समाजांनी पुन्हा एकत्र येऊन सरकारला सर्व गोष्टींना जे काही त्यांना डाटा लागणार आहे, जे काय हवं आहे, ह्या सर्वांचे आपण सर्व पूर्तता करत जर आलो तर 100% ते आरक्षण आपलं टिकणार आहे आणि ते आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.